माझ्या मुलामध्ये आणि माझ्या सासूच्या मुलामध्ये तगडी कॉम्पिटिशन चालू आहे की कोण मला आधी पागल करतं. असं मी का म्हणते, चला मग सांगते. काल जे मी ब्लॉग पोस्ट केला होता त्यामध्ये मी केकची रेसिपी शूट केली होती. त्यामध्ये साखर टाकायला विसरले आणि याचमुळं मी असं म्हणत होते. स्वतःहून डिलिव्हरीच्या नंतर हे अशा हार्मोनल चेंजमुळे खूप नॉर्मल गोष्टी आपण विसरू लागतो. त्यानंतर शंभूच्या इथं कॉटला बांधलेल्या पडद्याच्या आड लपाछपी खेळण्याचं चालू होतं आणि आज मला बनवायच्या होत्या बेसनाच्या पोळ्या. दरवेळेस मी साध्याच पोळ्या बनवत असते. आज त्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो कट करून टाकलेला होता. 3 कप बेसन घेतलं, त्यामध्ये लाल तिखट, हळद, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर पाणीही घातलं आणि चिरलेला कांदा आणि टोमॅटोही घातला. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती. त्यानंतर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे मिश्रण ह्या बाउलमध्ये बसत नव्हतं, त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हे पीठ तोपर्यंत भिजायला ठेवलं. त्यानंतर मी भाकरी बनवून घेतल्या आणि तोपर्यंत मस्त पीठ भिजलेलं होतं. हेही मस्त फेटून घेतलं. आता हे पिऊला खूप जास्त आवडतं आणि खायलाही खूप हेल्दी असतं. आणि जेव्हा कधी नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नसेल ना, तर तेव्हा आपण हे बनवू शकतो. झटपट बनतं 15 ते 20 मिनिटामध्ये. आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे. वजन वाढीस मदत करते. प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त खाल्लं होतं मी हे. त्यानंतर गॅसवर आधीच तवा ठेवलेला होता गरम व्हायला. त्यावर थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर हे बॅटर त्यावर टाकून घेतलं आणि त्यानंतर मस्त असं बेसन पोळी पलटून घेतली आणि अशा प्रकारे आपल्या बेसन पोळ्या तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.